तुम्हाला माहिती आहे का, डोके दुखत असताना जर हा अंगठा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने दाबला तर काही लोकांना लगेच आराम मिळतो. आज मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे. कुठे दाबायचं आहे, किती वेळ, कोणाला फायदा होतो आणि कोणाला नाही होत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण चुकीची पद्धत वापरली तर फायदा होत नाही. अशा वेळी औषध न घेता शरीरातील काही प्रेशर पॉईंट दाबल्यावरती मेंदूला रिलॅक्स सिग्नल जातो आणि यालाच ॲक्युप्रेशर असं म्हटलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता अंगठ्याचा आणि डोकेदुखीचा काय संबंध? आपल्या हातात एकूण 6 मोठे नर्व पॉईंट असतात. यातला हा अंगठा मेंदू, मान, डोळे आणि नर्व सिस्टीमशी जोडलेला असतो. म्हणूनच काही लोकांना अंगठा योग्य पद्धतीने दाबल्यावर डोकेदुखी ही कमी झालेली दिसते. आता कशा पद्धतीने दाबायचं आहे ते लाईव्ह करून दाखवते. तर हे तुम्ही पाहू शकता, अंगठा आणि तर्जनी म्हणजेच पहिलं बोट यांच्यामध्ये जिथे तुम्हाला थोडा मांसल भाग दिसत आहे तिथे तुम्हाला प्रेशर द्यायचं आहे. ताणतणावामुळे होणाऱ्या हलक्या डोकेदुखीत लोकांना आराम वाटतो, नर्व सिस्टीम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं, डोळ्यांवरील ताण कमी झाल्याचा अनुभव येतो, मान खांद्याला ताठरपणा देखील यामुळे होतो. आता जिथे मी मार्क केले त्या पॉईंटवर माझा अंगठ्याचा टोक ठेवते. बोट सरळ ठेवायचं आहे, वाकड करू नका, नखाने दाबायचं नाही आहे. अंगठ्याच्या मऊ मांसल भागाने तुम्हाला मध्यम दाब द्यायचा आहे, दुखेल इतका द्यायचा नाही आहे. आता हा अंगठा घड्याळाच्या राईट डायरेक्शनमध्ये फिरवायचा आहे. तुम्हाला 30 सेकंद फिरवायचा आहे. त्यानंतर थोडा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर 1 मिनिटापर्यंत हा उपाय तुम्हाला करत राहायचं आहे. 30 सेकंद, त्यानंतरचा 5 सेकंदाचा गॅप आणि पूर्ण 1 मिनिटभर तुम्हाला हे करायचं आहे. एक झाल्यानंतर दुसऱ्या बोटाला देखील तुम्ही करू शकता. जे गर्भवती महिला आहेत किंवा ज्यांना मायग्रेनचा खूप जास्त त्रास आहे किंवा ज्यांच्या डोक्याला मार लागला आहे अशांनी हा उपाय करू नये. जर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर हा उपाय साधा सोपा घरी करू शकता तुम्ही. तुमचं जर डोकं खूप जास्त दुखत असेल आणि यापैकी कुठला जर प्रॉब्लेम तुम्हाला नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून बघा. तर याचे रिझल्ट खूप जास्त चांगले आहेत. साईड इफेक्ट कोणताही नाही आहे. तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जरी सर्च केलं याबद्दल तरी तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटून जाईल. ॲक्युप्रेशर हा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. तो खरंच खूप जास्त चांगला इफेक्ट होतो त्याचा डोकेदुखीवरती. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जर हा उपाय केला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.